नमस्कार मंडळी, तर प्रतिज्ञाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथं मी बनवणार आहे पाणीपुरी बनवण्यासाठी पहिला आपण बनवूया रगडा। इथं मी रात्रभर भिजवलेले वाटाणे घेतलेत, त्याच्यात 2 बटाटे घातलेत। आपल्याला त्याच्यात पाणी घालायचं आहे आणि नंतर मीठ आणि हळद घालून झालं आपल्या 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या त्या कुकरला। तोपर्यंत आपण बनवूया चिंचगुळाची चटणी। चिंचगुळाची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपल्याला भिजवलेले चिंच, त्याच्यात पाणी घालून त्याला छानशी शिजवून घ्यायचे। शिजवल्याच्या नंतर आपल्याला गाळणीतून गाळून घ्यायचे। सगळा पल्प त्याचा काढून घेतला की त्याच्यात घालायचं आपल्याला 1 वाटी गूळ। गूळ घातल्याच्या नंतर आपल्याला त्यात घालायचे मसाले। मसाल्यामध्ये मी इथं घातले लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। त्यानंतर मी त्याला गॅसवर ठेवून त्याचा गूळ मेल्ट करून घेणार आहे। मेल्ट केल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला घालायचे साधं मीठ, काळं मीठ आणि जिरा पावडर आणि व्यवस्थित त्याला उकळी काढून आपल्याला जेवढे घट्टपणा चटणी लागणार आहे ना तेवढी घट्ट चटणी बनवून घ्यायची आहे। उकळल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथं आपण करणार आहोत रगड्याची तयारी। त्यामध्ये घालणारे कांदा आणि कोथिंबीर। त्याच्यानंतर आपल्याला करायचे तिखट पाण्याची तयारी। तिखट पाण्यासाठी लागणारे आपल्याला अद्रक, 2-3 हिरव्या मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर हे सगळं मिक्सचर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे। वाटल्याच्या नंतर त्याला आपल्याला एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचे, जेणेकरून त्यातले काही बिया, मसाले हे सगळं आपल्या दाताखाली येणार नाही, त्यामुळे व्यवस्थित त्याला गाळून घ्यायचे। आणि चटणी बनवताना तुम्ही थंड पाण्याचा वापर करा। थंड पाणी टाकल्याने आपली चटणी काळी नाही पडत। त्यामध्ये हवं तेवढं आपल्याला पाणी लागणार आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे, थंडच घालायचं आहे पाणी। त्याच्यानंतर घालायचं काळं मीठ, साधं मीठ, जिरा पावडर आणि चाट मसाला। व्यवस्थित पाण्याला मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे आणि मसाले मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात घालायचा 1 अख्खा लिंबू यासाठी घालायचे चटणी आपली एकदम चटपटीत आणि हिरवीगार दिसते, त्यामुळे आपल्याला घालायचं 1 अख्खा लिंबू घालायच्यानंतर सगळं पाणी मिक्स करायचे। झाली आपली पाणीपुरी रेडी। इथं मी पुऱ्या बाहेरनं आणल्या होत्या। मी पुऱ्यांचा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे, त्यानंतर तुम्ही पुऱ्यांचा व्हिडिओ पण बघा। पाणीपुरीची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली पाणीपुरी, आणि ही चटपटीत पाणीपुरी तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरू करूया हा खास मसाला बटाटा आणि वाटाणा पुरीच्या पोटात, त्यानंतर तोंडाला चव आणणारी चिंचगुळाची चटणी, शेवटी झणझणीत तिखट पाणीचा शेवटचा थेंब। हीच आहे खरी पाणीपुरीची मजा।